सत्य असेल तेच दिसेल. शिरपूरमध्ये बनावट दारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा धाडसी छापा. 8,47,000चा मुद्देमाल जप्त. मुख्य आरोपीसह साथीदार फरार. दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल. शिरपूर तालुक्यात बनावट देशी दारू तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मोठी कारवाई करत तब्बल 8,47,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अवैध दारू व्यवसायाविरोधात प्रशासनानं कठोर भूमिका घेतल्याचं स्पष्ट झालंय. मिळालेल्या माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी येथील जामण्यापाडा शिवारात गुप्तपणे बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे निरीक्षक देविदास नेहुळे यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथकानं छापा टाकला. छापा दरम्यान कारखान्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, रसायने, तयार दारू तसेच इतर साहित्य आढळून आले. विभागानं संपूर्ण मुद्देमाल जप्त करत अवैध व्यवसाय उद्ध्वस्त केला. जप्त करण्यात आलेल्या साहित्याची एकूण किंमत सुमारे 8,47,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलंय. दरम्यान कारवाईची चाहूल लागताच आरोपी राजेश पावरा आणि त्याचा एक साथीदार घटनास्थळावरून पसार झाले. राज्य उत्पादन शुल्क विभागानं दोघांविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईमुळे शिरपूर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायावर मोठा आघात बसला असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा उत्पादन शुल्क विभागानं दिला आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.